जेव्हापासून हे विचार यायला लागले तेव्हापासून मला पैशाची कधी कमीच पडली नाही. लक्ष्मी आहे जेवढी आली तेवढं आहे का नाही वेलकमच आहे. लोकांना असं वाटतं की हे सिम्पल एवढं कसं असू शकतं राईट. आणि मग ते परत त्या चक्रात अडकत राहतं. कित्येक बायका नवऱ्याला म्हणतात ह्या हाताला कातरच आहे. म्हणजे याचा अर्थ पैसा येतो पण टिकत नाही. जे जे चांगलं आहे ना आपल्याला जे लागतं ना ते सगळं फ्री आहे. आपले आई वडील आहेत याचा अर्थ त्यांना सगळं कळतं असं बिलकुल नाही. ते पण माणूस आहेत. ओव्हर अटॅचमेंट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम ऑफ इंडिया. ही पोरगी भेटली म्हणजे संपलं माझं आयुष्यच नंबर 1. 1 वर्षानंतर जाऊन भेटा त्यांना. आणि त्याच गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला पण आत्तापासून शिकवायला सुरुवात केली तर पुढच्या पिढीचं टेन्शनच राहणार नाही. मी तुम्हाला थोडं थांबवतो. ऍक्च्युली हेच मेन ट्रॅप. वेलकम बॅक टू युअर ओन चॅनल चार्ट कमांडो. तर आज आपण जाणून घेऊया की फायनान्शियल फ्रीडम जर हवा असेल तर काय एक्झॅक्टली केलं पाहिजे. अशा कुठल्या पायऱ्या आहेत, अशा कुठले तंत्र आहेत, कुठल्या स्टेप्स आहेत ज्याच्यावरती जर आपण ॲक्शन घेतली तर येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येकाला फायनान्शियल फ्रीडम मिळू शकेल. आणि हेच जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण बोलूया त्याच माणसाला ज्यांनी आत्तापर्यंत खूप साऱ्या आपल्याला वेगळ्या पॉडकास्टमधनं माहिती दिले, खूप साऱ्या वेगळं स्किल सेट, माइंडसेट, नॉलेजबद्दल सांगितलेलं आहे. तर यस, तीच व्यक्ती आपल्या सर्वांची लाडकी महेश पाटील सर. नमस्कार. नमस्कार सर. मला विचारायचं आहे की प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे भरपूर पैसा असावा. आता या भरपूर शब्दाला काही लिमिट नाही आहे. बरोबर. पण तरी पण की कुठल्याही माणसाकडे किंवा एक ज्याला शून्यातनं विश्व निर्माण करायचं किंवा ज्याला सामान्यातनं असामान्यातनं जायचं आहे किंवा आपल्या गरजा भागवायचे, स्वप्न पूर्ण करायचे, तर नेमका पैसा त्यांनी किती कमवला पाहिजे? किती कमवलं पाहिजे सगळ्यात ह्याचं उत्तर फायनान्शियल फ्रीडम त्याने मिळवलं पाहिजे. फायनान्शियल फ्रीडम मिळवलं पाहिजे म्हणजे काय, त्याच्याकडे पुरेसा पैसा, पुरेसा वेळ आणि पुरेसा आरोग्य पाहिजे. बरोबर. म्हणजे एक आपलं जे अल्टिमेट गोल आहे आनंदी आयुष्य जगणं, मग त्यासाठी आपल्याला ह्या 3च गोष्टी पाहिजेत. पुरेसा वेळ, पुरेसं आरोग्य आणि पुरेसा पैसा. पण ह्या शब्दातच उत्तर आहे पुरे असा. पुरेसा म्हणजे पुरे असा म्हणजे पुरेपुरे असं म्हणा. आपण जेवताना कसं आपलं पोट भरलं तरी ते एक्स्ट्रा वाढतं तर आपण काय म्हणतो पुरे पुरे पुरे. म्हणजे जेवण कसं असावं पुरे असं. तसं पैसा किती असावा तर पुरे असा. पण प्रॉब्लेम असा आहे की लोक पुरे म्हणायलाच तयार नाहीत. पोट भरलं सगळं झालं तरी वरून ते लादतच आहेत. बरोबर आहे. मग हे पुरे असा किती. आता आपला जर कुठल्याही देशाचा एक नीड इंडेक्स असतो. म्हणजे गरजेचा नीड इंडेक्स. समजा एखाद्या देशाचं ते एक अमाऊंट आहे. समजा आपण हा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस जर पकडला आणि जर त्याचा आपण जर आलेख काढला, स्तंभालेख, तर समजा नीड इंडेक्सचं जेवढी रक्कम आहे तर नीड इंडेक्सच्या रकमेच्या जर कमी रक्कम तुमच्याकडे असेल तर नीड इंडेक्सची लाईन समजा ही आहे आणि त्या लाईनच्या तुम्ही खाली आहात. मग इथं तुम्ही पैसे कमवत असताना जेवढे तुम्ही पैसे कमवाल तर प्रत्येक रुपया तुमचा आनंद वाढवत जाईल. म्हणजे हॅपीनेस वाढणार आहे. तुम्ही जेवढे पैसे कमवले हॅपीनेस वाढला, अजून कमवले हॅपीनेस वाढला, अजून कमवले हॅपीनेस वाढला. पण जेव्हा तुम्ही ती नीड इंडेक्सची लाईन अचीव्ह कराल तेवढे पैसे तुम्ही त्या देशाच्या नीड इंडेक्सला तुम्ही अचीव्ह केलं. म्हणजे त्या देशामध्ये जेवढे एक ॲव्हरेज इन्कम, बरोबर आहे, जे गरजेपोटी किती लागतो त्या नीड इंडेक्सची जेव्हा तुम्ही लाईन अचीव्ह केली त्याच्यानंतर पण तुम्ही पैसे कमवत असाल तर त्याच्यानंतरचा पैसा तुम्हाला आनंद देत नाही. पैसा तोच आहे पण तुम्ही नीड इंडेक्सच्या खाली आहात आणि तिथून तुम्ही पैसा कमवत आहात तर प्रत्येक रुपया तुम्हाला तुमचा आनंद वाढवत जाणार टिल नीड इंडेक्स लाईन. ॲज सून ॲज दॅट नीड इंडेक्स लाईन क्रॉस मनी डझंट गिव्ह यू हॅपीनेस. म्हणजे वर पण पैसा तोच आहे, खाली पण तोच आहे लाईनच्या. आपल्याला ही लाईन लक्षात आली पाहिजे आणि ज्याची त्यांनी ठरवलं. जसं आपण कोंबडीचं उदाहरण घेतलं की बाबा माझे फायनान्शियल फ्रीडमची कोंबडी किती, म्हणजे पुरे असा किती. मग आपण काय केलं की महिन्याचा खर्च
बरोबर आहे. मला बाबा ही गरज आहे एवढं का, महिन्याचा खर्च म्हणजे बाबा दर महिन्याला मी मॉलला चाललो, अय्या हे पण भारी हे पण भारी, तसं नाही. मला रोज खाणं पिणं राहणं ज्या बेसिक गरजा माझ्या सगळ्या आहेत, ज्याच्याशिवाय म्हणजे ज्या नीड्स आहेत, ओके. त्या नीड्सला जेवढे पैसे लागतात दर महिन्याला, ते गुणिले 12 म्हणजे वर्षभराचा बरोबर. खर्च, म्हणजे ते झालं आपलं सोन्याचं अंड. बरोबर. आणि ते सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणजे वर्षभराचा खर्च गुणिले प्लस 50% आपण जे एक्स्ट्रा इन्फ्लेशनला ऍड केले ते गुणिले 10%, 10 राईट. म्हणजे 2 लाख जर तुमचं आलं तर गुणिले 10 म्हणजे 20 लाख हे तुमचे पुरे असे पैसे आहेत. राईट. मग 20 लाख झाल्यानंतर तुम्ही थांबलं पाहिजे. कशासाठी? म्हणजे मग अजून पैसे कमवायचे नाहीत का? कमवा, नो प्रॉब्लेम. पण 20 लाख झाल्यानंतर पैशासाठी काम नाही करायचं. हा महत्वाचा मुद्दा. तुम्हाला पैसे येणार आहेत. आता मी पैशासाठी काम करत नाही, बरोबर, पण मला पैसे येत आहेत. मग मी काही ते लाथाडले का? नाही. लक्ष्मी आहे, जेवढी आली तेवढं आहे का नाही, वेलकमच आहे. आणि प्रत्येक जण वेलकम करेल. असं काय मी काय दुधाला जाऊन ताकाला जाऊन भांडं लपवणार नाही. बरोबर. परंतु त्या पैशासाठी तुम्ही मेहनत करायची गरज नाही. बरोबर. अशी सिस्टम आपल्याला, म्हणजे आपल्याला एकदा कळालं, म्हणजे एकदा ती जी लाईन आपली अचीव्ह झाली त्याच्यानंतर आपण स्वतः इफोर्ट करायचे नाहीत. मग आपला वेळ आपल्या आवडीच्या कामात, आवडीच्या लोकांमध्ये, अनुभव गोळा करण्यामध्ये, म्हणजे आपलं लाईफ मेमराईज करण्यामध्ये आपल्याला वापरायचं. ओके. म्हणजे एवढं तर आता आपल्या व्ह्यूअरना फॉर्म्युला मिळाला किंवा आपलं सोन्याचं अंड कसं निर्माण करायचं. राईट. त्यासाठी बसून जर त्यांनी प्लॅनिंग केलं, म्हणजे आपले जेवढे व्ह्यूअर्स आहेत आणि आपण पण मदत करतो त्यांना, जर त्यांची इच्छा असेल. आपली 4 कमांडो टीम आहे त्याला फायनान्शियल प्लॅनिंग करून द्यायला. म्हणजे तर रिक्वेस्ट करेन प्रत्येक व्ह्यूअरला की हा पॉडकास्ट संपल्यानंतर इमिजिएटली त्यांनी ऍक्शन्स घेतल्या तर पुढच्या 3-5 वर्षात त्यांचं ते सोन्याचं अंड 100% त्यांना मिळू शकतं. आणि ते लाईफ टाईम त्यांच्या पुढच्या पिढीला पण तो फॉर्म्युला शिकवला तर त्यांच्या वंशावळी, म्हणजे जे तुम्ही मगाशी सांगितलं की वंशावळी कापून टाकतो आपण, तर पुढच्या वंशावळीला पण पैशाची वंशावळी आपण कापतो, तशी ही वंशावळ पण पुढे फॉर्म्युला जाऊ शकतो. की फक्त मेहनत करूनच पैसा नाही मिळत, तर मेहनतीबरोबर थोडं स्मार्टवर्क पण करावं लागतं. आणि स्मार्टवर्क म्हणजे हेच आहे. तर असा कुठला फॉर्म्युला तुमच्याकडे आहे की जसं आता तुम्ही सांगितलं की इंडेक्स, नीड इंडेक्स, ठीक आहे, मग मला असं कसं कळेल की बाबा हा माझा नीड इंडेक्स आहे. मग असा कुठला फॉर्म्युला आहे का की मला हे पाहिजे हे पाहिजे, हा झाली माझी नीड इंडेक्सची फिगर निघाली, आता माझ्याकडे किती डेफिशिएट आहे तर मला तेवढी मेहनत करायची आणि त्याच्यानंतर माझं पॅसिव्ह इन्कम जनरेट होईल. तसा कुठला फॉर्म्युला तुमच्याकडे आहे का? हेच यालाच फॉर्म्युल्यात आपण कन्वर्ट केलं की बाबा तुमचा वार्षिक खर्च अधिक 50% ओके अधिक 50% कंस पूर्ण गुणिले 10. राईट. क्लिअर फॉर्म्युला. राईट. म्हणजे त्या माणसाकडे एक लिस्ट असायला हवी की मला एक्झॅक्टली काय करायचंय. मग त्यासाठी मला अजून माझं कौशल्य कसं, स्किलसेट, माइंडसेट जसं आपण बोललो की माझी मानसिकता बदलली, मला शिस्त लागली, मला संयम झाला की मी टार्गेट माझं फिक्स झालं की मला एवढं नीड इंडेक्स क्रॉस करायचं आणि त्याच्यानंतर मला मेमरीसाठी जगायचं आहे, आनंद, आयुष्याचा आनंद मला उपभोगता आला पाहिजे, ज्याच्यासाठी मी या जन्माला आलोय. नाहीतर फक्त काम पैसा काम पैसा काम पैसा काम पैसा, ते जसं बोलतो ना आपण रॅट रेस, हा शब्द प्रत्येकाला ऐकायला आला असेल वेगवेगळ्या ठिकाणी, तर रॅट रेस मधनं आपण बाहेरच पडणार नाही आहोत. राईट. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर ते ब्रेकडाऊन करायचं असेल ही आपली रॅट रेस, तर काय सांगाल? एक कन्सेप्ट आहे बँक बॅलन्स आणि लाईफ एक्सपिरियन्स बॅलन्स. राईट. आहे की जर आपण बँक बॅलन्स वाढवण्यासाठी प्रयत्न केले तर आपण रॅट रेसचा भाग आहेत. बरोबर. पण आपण लाईफ एक्सपिरियन्स बॅलन्स वाढवण्यासाठी प्रयत्न केला. ब्लेसिंग अकाउंट असतं, आम्ही जनासाठी काम करतो, जसं वाय इंडिया मुवमेंट असेल किंवा, आणि खूप लोक फ्रीमध्ये येऊन काम करतात आमच्याकडे आणि मदत करतात त्या मुवमेंटला. आणि त्यांचे अनुभव असे आहेत की माझा बिझनेसमध्ये मला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले, मला इकडे फायदा झाला, माझं दुसरं काय काय वाढलं, मला चारी बाजूने पैसा सुरू झाला. म्हणजे ह्याचा अर्थ काय की ब्लेसिंगचं अकाउंट. असे पण काही लोक आहेत की व्ह्यूअरपैकी पण खूप लोक असतील की पैसे तर महिन्याला आम्ही कमवतो पण हातात काही टिकतच नाही, आहे की नाही. कातर आहे माझ्या हातात, किंवा कित्येक बायका नवऱ्याला म्हणतात ह्या हाताला कातरच आहे. म्हणजे याचा अर्थ पैसा येतो पण टिकत नाही. नाही. आणि हा जर तुमचा पण प्रॉब्लेम असेल तर मग मात्र
तर ह्याचा अर्थ आहे ब्लेसिंग अकाउंटची कमी आहे. खूप तर ब्लेसिंग आपल्याला मिळवावं हा खूप लागतं. नवीन शब्द. म्हणजे ठीक आहे, ब्लेसिंग आपण नेहमी, आपण ब्लेसिंगचंही स्वतःचं अकाउंट असावं. हम्म, त्याची बँक वरच्याच्या हातात आहे, हम्म, किंवा ती बँक आपण जे शक्ती, देव किंवा काही जे मानतात, आपली श्रद्धा आहे. हम्म. जसं की बँकेचा बॅलन्स वाढलाच पाहिजे, पण त्याच्यावर जर ब्लेसिंगचा बॅलन्स लवकर वाढला तर बँकेच्या बॅलन्ससाठी जास्त काही करावं लागणार बरोबर. नाही. मग सर, तुम्ही तुमच्या आयुष्यात ब्लेसिंग अकाउंट्स कसे वाढवलेत? मी जेव्हा लहानपणापासून मी पैशासाठी खूप प्रयत्न केले आणि परिस्थिती बिकट असल्यामुळं परत बहीण भावांना पैसे गिरी द्यावे लागायचे. हे कसं भागायचं कशासाठी, सतत मी कसा पैसा कमवू, मला सवयच लागली काही करून मी कसा पैसा कमवू. जोपर्यंत माझ्या मनात हे विचार होते तोपर्यंत मी खूप गरीब होतो. आणि जेव्हा मी हे पाहिलं की माझ्यापेक्षा सुद्धा बिकट परिस्थिती असणारे लोक या जगात आहेत, आणि मग मी लोकांचा विचार करायला सुरू केला की लोकांना मी कशी मदत करू शकतो. जेव्हापासून हे विचार यायला लागले तेव्हापासून मला पैशाची कधी कमीच पडली नाही. ओके. म्हणजे हा तुमच्या आयुष्यातला गेअर शिफ्टिंग झाला. येस. की माझं भलं होण्यापेक्षा मी दुसऱ्याचं भलं जर करायला लागलो तर माझं ऑटोमॅटिकली भलं होणार. म्हणजे तो निसर्गाचा नियम आहे, जेवढं द्याल त्याच्या कितीतरी पट तुम्हाला रिटर्न. आता ह्याच्यात एक क्रक्स आहे, जेवढं द्याल त्याच्या 10 पट आपल्याला रिटर्न मिळेल. म्हणून जर तुम्ही करायला जाल तरी फेल होणार. ओके. प्रॉब्लेम आहे. तुमच्या आतून रिअलच असलं पाहिजे. बरोबर. बरेच जणांना असं वाटतं यार आता मंदिरात गेलो, मी चांगली भावना ठेवली की मला हे मिळतं म्हणून मंदिरात गर्दी होते, पण ऍक्च्युली त्याचा काही संबंधच नाहीये. बरं, रिअल फिलिंग महत्वाचे, तुम्ही आतून तुमचं इनर पीस महत्वाचं आहे. उदाहरणार्थ समजा बालाजीला जायचं, बरोबर आहे, तिरुपतीला जायचंय, तिरुपती बालाजी तिथले जे व्हायब्रेशन्स आहेत, राईट, पूर्ण शरीरामध्ये जी फिलिंग येते, राईट, किंवा तुळजापूरच्या मंदिरात किंवा तुमचं जे काही ज्या शक्तीला तुम्ही मानताय ते आता फोटो वगैरे आपण तयार केलेत, पण देव असा नाहीये, माणसासारखा दिसणारा नाही. देव म्हणजे नेचर आहे, एक परमात्मा आहे, आणि त्याला फील करायचं असतं अशा ठिकाणी जाऊन. राईट. पण तिरुपती बालाजीला तुम्ही बिझनेस क्लासने जाताय, तिथं 7 स्टार हॉटेल बुक करताय आणि तिथं 50 लाख रुपये खर्च करून दर्शनाला जाताय, डायरेक्ट दर्शन घेताय, बरोबर आहे. हे सगळं जरी केलं आणि ते फिलिंगच कळाल्या नाहीत, राईट, तर त्याचा काय उपयोग नाही. त्याच्यापेक्षा 1000 रुपयात 1000 रुपयात ट्रेननी जाऊन तिरुपती दर्शन केलं, त्याला तिथं फिलिंग, सगळं शरीरात ते व्हायब्रेशन त्यांनी जाणवून घेतले. ती मजा किती खतरनाक आहे, ती फिलिंग किती. मग तुम्ही किती खर्च केला आहे की नाही, 1000त गेलात, 5000त गेलात, 10,000त गेलात, का तुम्ही 50 लाख खर्च होऊन गेलात, डझंट मॅटर. ओके. म्हणजे सर, आता आपण मगाशी बोललो थिंकिंग, आता त्यात एक फिलिंग वाढली. म्हणजे जर आपल्या भावना पण तितक्या चांगल्या आणि तीव्र असतील, म्हणजे त्यांनी काय होईल की आपला कामाचा वेग वाढेल. आपल्याला डोनेशन्स, जसं तुम्ही बोललात, ब्लेसिंग्स कशा मिळतात, तर दुसऱ्याचं भलं करण्यासाठी काहीतरी करणं. मग ते तुमच्या ज्ञानातनं पण तुम्ही करू शकता किंवा तुम्ही त्याला डोनेट पण करू शकता. सर, मग कित्येक लोक बोलतात ब्लेसिंग करण्यासाठी डोनेशन केलं पाहिजे, की मला मग काहीतरी दिलं पाहिजे. हे तर हेच सुद्धा लोक फ्रॉडसाठी यूज करतात की बाबा ब्लेसिंग, डोनेशनसाठी वेगवेगळ्या संस्था तयार करणे, त्याचा मिसयूज करणे, हे कुणाला पैसे देणे म्हणजे मदत करणे, हेच मुळात चुकीचं आहे. ओके, बरोबर आहे. कुणाला तुम्ही आयतं दिलंच नाही पाहिजे, राईट, आहे की नाही. डोंट गिव्ह हिम फिश, यू मस्ट टीच हिम हाऊ टू फिश. ग्रेट. आहे की नाही. चला, तुम्ही एक दिवस देऊन काय करणार आहे त्याला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही स्वच्छता, असं आम्हाला समाजसेवेचा हुक्की येते अधूनमधून सारखंच. मग आम्ही ग्रुप करून आम्ही काय केलं की गाव हाती घेतलं आणि तिथं स्वच्छता करायची ठरवलं. खूप जुनी गोष्ट आहे. मग आम्ही सगळे गेलो, पूर्ण गाव चकाचक केलं. तिथले सरपंच खुश झाले, गावाचं नाव सांगणार नाही, खूप खुश झाले. त्यांनी आमचा सत्कार केला, आमचं मन भरून आलं, यार कामाचं चीज झालं. आणि मग आम्ही गेलो. मग परत 2-3 महिन्यांनी त्या सरपंचाचा आम्हाला फोन आला. काय म्हणला, तुम्ही गायबच झाला हो तिकडं, अजून जशा तशी एवढा मोठा कचरा झाला, अजून आला नाही तुम्ही साफ करायला, ही कसली तुमची पद्धत झाली काय, असले कसले धंदे, मी तुमची कंप्लेंट करतो, असं करतो. शिव्या द्यायला सुरू केल्या आम्हाला त्यांनी फोनवर. ओके.
आम्हाला आमची चूक कळाली की आम्ही जाऊन झाडायला नको होतं तिथं. हा. त्यांना कसं झाडायचं हे शिकवायला शिकवलं पाहिजे पाहिजे. होतं. ती हॅबिट बिल्ड करायला पाहिजे होती. म्हणजे सर मला ह्यातून एक आता एक विचार आला असा की खूप सारे आई वडील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खूप मेहनत करतात बरोबर. आणि स्वतःचं आयुष्य जगणंच विसरतात. हम्म. म्हणजे कित्येक लोकांना का मेहनत करताय, माझ्या पोराबाळांसाठी लेकरांसाठी मला काहीतरी भविष्यात करायचंय. म्हणजे त्या लेकरा बाळांसाठी किंवा त्या मुलांसाठी पैसा कमवून ठेवण्यापेक्षा त्याला पैसा कसा कमवायचा हे जर शिकवलं तर काय वाटतं तुम्हाला? आता मला यातलं मी जर मत हे केलं तर आणखी मला काही लोक टॉन्ट करतील, फ्रॉड म्हणतील. मला तर ह्या भारतामध्ये पॅरेंटिंग सिस्टमवरच विश्वास नाही. म्हणजे खूप सिरियस वाक्य आहे. हे माझं वैयक्तिक ओपिनियन आहे, त्याचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. मुलांचं जे नुकसान होत आहे किंवा जी मुलं आज भारतात जर बघितलं, MBA स्टुडंट बरोबर. लाखो करोडो MBA आहेत, ज्यांना नोकरी द्यायच्या लायकीचे सुद्धा नाहीत. इंजिनियर्स, कितीतरी इंजिनियर्स आहेत पण स्किल त्या लेवलचं नाही आहे त्यांचं. बरोबर आहे. हे फक्त डिग्री म्हणून डिग्री होत गेले. मी कुणाला वैयक्तिक नावं ठेवत नाहीये, सिस्टमबद्दल बोलतोय की मग हे असं का होतंय? ह्याचा दोष पॅरेंट्सचा आहे. पॅरेंट्सचं ओव्हर एक्सपेक्टेशन. ओके. राईट. आता पॅरेंट्स जेव्हा लहान असतील तेव्हा त्याचा माइंडसेट घडलेला आहे. बरोबर आहे. बरोबर. पॅरेंट लहान होते, त्यांनी लग्न केलं म्हणजे 25 वर्ष आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा झाला बरोबर. आणि तो मोठा 20 वर्षाचा झाला म्हणजे पॅरेंट आता 45-50चे आहेत. बरोबर. आणि आता त्यांची अपेक्षा आहे की त्यांच्या लहानपणी जसं तसं ह्यांनी वागावं. बरोबर. दॅट इज नॉट पॉसिबल ना. दुसरी गोष्ट, जी त्यांची स्वप्न अधुरी राहिलीत ही मुलांनी पूर्ण करावी अशी अपेक्षा असते आणि ह्यात काहीच चुकीचं नाही असं वाटतं. पण यामुळंच पुढच्या पिढ्या बरबाद व्हायल्यात. बरोबर. त्यांना स्वतःचं काहीतरी उभं करायला पाहिजे, इनोव्हेशन क्रिएशन करायला पाहिजे. राईट. जे किराणा दुकानदार आहे त्याला असंच वाटतं की मुलांना आपला किराणा दुकान पुढे जोरात चालवावं. त्यामुळं काय होतं की त्याच्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे ती मारली जाते आणि त्याला पण असं वाटतं की चाहे कुछ भी हो जाए, मी आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणार. या नादामध्ये तो स्वतःचं जीवन बर्बाद करून घेतो. जीवन खूप सुंदर आहे, जीवन खूप छोटं आहे, जीवन खूप लहान आहे. याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला पाहिजे. तो त्या आईवडिलांच्या अपेक्षाच्या प्रेशरनं दबतोय. बरोबर. वाय दिस कोलॅबोरेटिव्ह? मुलांना आज जर तुम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये किंवा अमेरिकेत जर कुठं बाहेर गेला तर 15 वर्षानंतर मुलं आईवडिलांना सोडतात किंवा आईवडील मुलांना सोडतात. दे हॅव नो अटॅचमेंट. राईट. ओव्हर अटॅचमेंट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम ऑफ इंडिया. एक्झॅक्टली. खूप अटॅचमेंट आपण एकमेकाला लावून धरलेलं आहे. ऐकून माझा राजा, माझा सोन्या, ऐका ना त्याचं तो का नोकरीला लागेल, जरा मोठा झाला की त्याचं एवढं त्या मुलाला आई वडील त्याला काबूत ठेवायचं बघतात. ऐका ना, खरंच तूच माझा राजा आहे, तूच सोन्या आहे, तूच माझं खरं, तुझ्यासाठी जगतोय, तुझं भलं होण्यासाठी आम्ही जगत आहेत. जर तुम्हाला एवढंच त्याचं भलं होण्यासाठी तुम्ही जगत आहेत ना, तर स्वस्तामध्ये टर्म इन्शुरन्स मिळतो 10 करोडचा. तो काळान मरून जावा ना, त्याला 10 करोड मिळतील फुकटात, त्याचं भलं होईल ना. पण तुम्हाला त्याची चिंता नाहीये, तुम्हाला तुमची चिंता आहे. तुम्ही जास्त वर्ष जगले तर मला कोण सांभाळणार, म्हणून तुम्ही त्याला गोड बोलताय. ही रियालिटी ऍक्सेप्ट करा. त्याचं लाईफ त्याला जगू द्या, तुमचं लाईफ तुम्ही जगा. का तुम्ही स्वतः पण टेन्शन घेताय, मुलांना पण टेन्शन देताय, स्वतः पण ओव्हर एक्सपेक्टेशन करतायत. ऐका ना, आणि गीता प्रत्येकाच्या घरात आहे. भगवद्गीता ऐका नाही, सगळ्यात महत्वाची भगवद्गीता. कुणाकडे नाही असं कुणी नसेल आपलं व्ह्यूवर. पण ती गीता किती जणांनी वाचली आहे हो? त्याचा खरा अर्थ काय समजला का? जे अध्याय 2-3 निष्काम कर्म सांगितले. तुम्हाला आवडतं ते काम फोकसफुली विदाऊट इगो, विदाऊट एक्सपेक्टेशन करणं, राईट, म्हणजे निष्काम करणं. म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आपल्याला जर फायनान्शियली फ्री व्हायचं असेल तर आपण खूप एफर्ट करतो कित्येक वेळा, फक्त ते पैशासाठीच करत असतो. आपण स्वतःला एक्सलंट बनवण्यासाठी करत नाही. आणि पैसा तेव्हाच येतो की जेव्हा तुम्ही एक्सलंट बनता. मग एक्सलंट बनण्यासाठी जसं तुम्ही सांगितलं की संयम असला पाहिजे, इगो नसला पाहिजे. कित्येक वेळा आपण उद्याची चिंता करत जगतो, उद्या माझं काय होईल, आणि आज आपला हातातून निघून जातो. जर आपल्या मुलांना
आजच घडवायला सुरुवात केली उद्यासाठी. ते कसं, तर मी घडलो, मी काही गोष्टी शिकलो आणि माझ्या मुलालाही शिकवलं, नेक्स्ट जनरेशनला शिकवलं. तर त्याच्या आयुष्यात येणारा पैसा किंवा त्याच्या आयुष्यात नाही आला पैसा तर चिंता असते. तर चिंता कायमची मिळेल, कारण त्याला मी एज्युकेट करून किंवा त्याला त्या सगळ्या गोष्टी शिकवल्यामुळे तो तितका आता काय झालाय, कॉन्फिडंट झालाय किंवा कॉम्पिटंट झालाय. आणि त्याच्यामुळे तो किती पैसा कमावणार हे त्याच्या एक्सलन्सवरती ठरलेलं आहे. म्हणजे माझा वेळ माझ्या आयुष्यासाठी पण वापरता येईल पॅरेंट म्हणून. कारण कित्येक घरामध्ये तेच असतं की माझ्या मुलाचं कसं होणार, या चिंतेपायीच पालक स्वतः पण चिंतेत जातात. प्रॉब्लेम मूळ ह्या सगळ्या समस्येचे जर मुळात गेलं ना, मी तर हे जे आपले धर्मग्रंथ वगैरे बाकी काय प्रॉब्लेम आहेत कुठल्या धर्माशी मला काही कॉमेंट करायचं नाहीये, पण त्यात काही गोष्टी खूप चांगल्या आहेत, त्या आपण घेतल्या पाहिजे, आहे की नाही. जसं आता भगवद्गीतेचाच विषय निघाला, तुम्हाला काही वाचायची गरज नाही. भगवद्गीता जर पूर्ण तुम्ही हे केली, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. तुमचं ओव्हर एक्सपेक्टेशन इज द मेन प्रॉब्लेम, आहे का नाही. मुलांना असं, ते जे नॅचरली मूल जन्म घेतं ते ऑलरेडी एक्सपर्ट आहे, ऑलरेडी परफेक्ट आहे. नंतर आई वडील त्याला परफेक्ट बनवायचा प्रयत्न करतात, आहे का नाही. त्याला टाय बूट, अरे त्याला अजून शेंबूड पुसता येत नाही, त्याला टाय सूट बूट घालणार, आहे का नाही. पहिलं कुठं होतं LKG UKG, त्याच्यात अजून खाली, आहे का नाही, अंगणवाडी बालवाडीच्या खाली अजून काय. अरे कशासाठी, ऑलरेडी ते एक परफेक्ट मूल आहे, ते देवानं पाठवलंय म्हणजे ओकेच आहे ना. हा, त्याला आहे, तो नॅचरली आनंदी आहे आणि आनंद हा नॅचरली आहे. दुःख हे आपण क्रिएट करतो, बरोबर, आहे का नाही. मी इथं बसलोय, खूप आनंदी आहे, पण माझ्या डोक्यात येते, अरे मी इथं बसलोय पण ऑफिसमध्ये ते काही माझ्या काड्या करत असेल काय. म्हणजे वी आर नॅचरली हॅपी टिल वी आवर सेल्फ मेक अनहॅपी. राईट. मग हे मूल नॅचरली हॅपी आहे, त्याला नॅचरली सगळं कळतंय, त्याचं पोट कसं भरायचं, आहे की जन्माला ते पोट भरण्यासाठी त्याला शिकवावं लागत नाही, तुला दूध कुठून प्यायचंय, त्याला आपोआप सगळं माहिती आहे त्याला, बरोबर, ऑलरेडी. पण आपण त्याला म्हणतो की त्याला टाय सूट बूट घालून तू मग इंग्लिश मिडियममध्ये जा, मग इथं जा, मग असंच वागलं पाहिजे, मग हेच पुस्तक वाचा, एवढेच मार्क घेतले पाहिजे, भरपूर मार्क घेतले की मग तुला भरपूर चांगलं स्कोअर मिळेल, चांगला स्कोअर मिळाला की चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल की चांगली नोकरी मिळेल, चांगली नोकरी मिळेल की चांगली छोकरी मिळेल, चांगली छोकरी झाली की लेकरं होतील, लेकरं झाली की आम्ही त्यांना खेळवत बसणार. अरे तुम्हाला खेळवायला काहीतरी खेळणं पाहिजे म्हणून त्या लेकराची जिंदगी बरबाद केली तुम्ही. लग्न मला आणि असे काही जे एक्सपेक्टेशन असतात पालकाचे, अशा त्यांच्या भावना असतात, असं चाललं तू लग्न कर, काही का असं ना. आजी आजोबा सुद्धा एकदा बाळ्याचं लग्न बघितलं की मी सुखानं मरायला मोकळे, म्हणजे बाळ्या बरबाद झाल्याशिवाय तू मरणारच नाही. व्हॉट इज दिस. म्हणजे हे लहानपणापासून काय झालं, पिढ्यानपिढ्या एक अनवॉन्टेड आणि फालतू एक्सपेक्टेशन आपल्या संस्कृतीमध्ये भरले गेले. संस्कृती वाईट नाही आहे, खूप चांगल्या गोष्टी आहेत, पण ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सोडल्या तर पाहिजे ना. म्हणजे सर कधी कधी तुमच्या मतानुसार की आपण खूप वेळा एक्स्ट्रीम अटॅचमेंट ठेवतो किंवा एक्सपेक्टेशन्स ठेवतो आणि त्याच्यामुळे काय होतं, समोरच्या माणसालाही बर्डन फील होतं, त्याच्यामुळे तो पण डिस्टर्ब होऊन जातो आणि ज्यांनी ठेवल्या त्या पूर्ण होत नाही समोरच्याकडून, तोही डिस्टर्ब होऊन जातो. म्हणजे त्याच्यावरती मी एक्सपेक्टेशन लादल्या, त्यालाही डिस्टर्ब केलं, त्याच्याकडनं नाही झालं म्हणून मी पण डिस्टर्ब झालो. दोघं डिस्टर्ब लोक एकत्र आल्यावरती तिसरा डिस्टर्ब होणारच आहे. म्हणून एक्सपेक्टेशन्स कशा कंट्रोल करायच्या, किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात पण खूप वेळा असं झालं असेल की तुम्ही जसं चार्ट कमांडो आपला हे प्रशिक्षण वर्ग आपण पूर्ण वर्ल्ड वाईड चालतात आपल्या, खूप वेळा तुमचे स्टुडंट्स असतील की सर मी हा ट्रेड घेतला होता आणि मला एक्सपेक्ट होता सर हा जाणारच वर आणि तो गेलाच नाही, काहीतरी उलटच झालं. मग त्यावेळी तुम्ही त्याला काय सांगता किंवा तुम्ही तुमच्या बाबतीत कसं ते करता? सिंपल फॉर्म्युला आहे, डोंट चेज. ओके, डोंट चेज मनी, चेज क्युरियोसिटी. एक्झॅक्टली, आहे की नाही. जसं आता हे जे शूटिंग गेले तर आपले एडिटर, हे अजून कसं बेस्ट एडिट करता येईल, आहे की नाही. ते ह्याच्यासाठी नाही आहेत की बाबा हा व्हिडिओ एडिट केला की मला एवढे पैसे मिळतील, असं नाही आहे. ह्यात आणखी काय बेस्ट करता येईल,
लोक एक्सपेक्टेशन कशामुळे वाढतात? वी आर चेसिंग मनी, वी आर चेसिंग लाईफस्टाईल, वी आर चेसिंग रिच पीपल, वी आर चेसिंग रॅट. तू असं करतोय, त्याच्याकडे ते माझ्याकडे का नाही? अरे बाबा, तुझ्याकडे त्याच्याकडे मी तुझ्याकडे असलंच पाहिजे असं काय? तुला गरज आहे का? राईट. आहे की नाही? हा मोप सोन्याची सुरी आहे, पण काही खुपसून घ्यायची का? बरं, त्याला काही आहे का नाही? आपल्याला गरजा काय आहेत? आपल्याला खरंच आपण स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे की बाबा खरंच मला काय गरजेचं आहे? राईट. आहे की नाही? आणि यू यू मस्ट चेस एक्सलन्स. तुम्ही एक्सलन्सला चेस करा ना. पैसा झक मार के पीछे आहे का? बरोबर. तर 3 इडियट मधला डायलॉग आहे ना, बरोबर आहे की नाही? तुम्हाला हे चेस पैसे चेस करायची गरज नाही, श्रीमंतीला चेस करायची गरज नाही. यू हॅव टू चेस युअर एक्सलन्स. आता ट्रेडिंगच्याच बाबतीत सांगायचं झालं, तुम्ही तुमच्या स्किलला चेस करा. लोक ते कोर्सची फीस बघितली तरी एवढा असं करतात, परत लाखो करोडो रुपये लॉस करतात, मग शेवटी परत येतात. त्याच्याऐवजी तुम्ही एक्सलन्स, आणि कोर्स केला म्हणजे काय तुम्ही एक्सपर्ट होणार नाहीयेत जोपर्यंत तुम्ही स्वतः शिकून ते स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करून स्वतःचं काहीतरी क्रिएट करा. ओके. एक काहीतरी सेट करा. तुम्ही स्वतःचा एक एक्सलन्स क्रिएट करा. ऑटोमॅटिक पैसे मिळणार आहेत. पैसे इज बाय प्रोडक्ट, आहे की नाही? आणि टार्गेट चेस करू नका, तुम्ही प्रोसेस फॉलो करा. सिम्पल. प्रोसेसमध्ये आनंद आहे, टार्गेटमध्ये नाही. जसं मग आपण बघितलं, मी वर्तमान, आता मी तुमच्यासोबत बोलतोय, बरोबर. आता मी फक्त तुमच्यासोबत बोलतोय, दॅट्स ऑल. म्हणजे माझ्या डोक्यात मागे काय झालं त्याचं बी भूतकाळातलं टेन्शन नाही, किंवा माझं पुढे काय होईल ह्याची चिंता नाही. मला लागणारच किती आहे? मी आज सुद्धा बस स्टँडला झोपू शकतो, अडचण नाही आहे काही. आणि खायला लागतं किती चांगलं, जे चांगलं आहे ना, आपल्याला जे लागतं ना, ते सगळं फ्री आहे. मोकळी हवा फ्री आहे, 10,000 स्टेप्स आरोग्यासाठी चालणं फ्री आहे, गवतावर चालणं फ्री आहे, बऱ्याच गोष्टी. हा, महाग काय आहे? बारमध्ये बसून, आहे की नाही, आपल्याला हे खा चमचमीत, ते महाग आहे, आणि ते शरीराला पण महाग पडतं नंतर. म्हणजे सर, की एक्सपेक्टेशन मधनं जर बाहेर यायचं असेल तर आपल्याला, जसं तुम्ही मागाशी बोललात, आपल्या नीड इंडेक्स काढायला. अच्छा, त्या नीड इंडेक्स पर्यंत जाण्यासाठी पैशाच्या मागे न धावता आता ते रॅट रेस पुन्हा सुरू होईल. मी काय माझ्यात चांगल्या बदल करू शकतो, त्याला मी स्टक कसा राहू शकतो, पकडून कसा राहू शकतो, की एका दिवसात काही गोष्टी घडत नाहीत. त्याला एक प्रोसेस आहे. जसं तुम्ही बोललात की लोक टार्गेट फक्त बघतात, प्रोसेस नाही बघत. आणि प्रोसेस ही किचकट असते, कंटाळवाणी असते. पण त्या कंटाळवाण्या प्रोसेसला जर आनंदाने ऍक्सेप्ट केलं तर ती प्रोसेस सोपी होऊन जाते. आणि प्रोसेस जर समजली तर आपल्या एक्सपेक्टेशन पर्यंत आपण जाऊ शकतो. राईट. तर आपलं मग ते फ्रस्ट्रेशन, भांडण, तंटा, वाद कमी झाला की आनंद मग शोधावा लागत नाही समोर, किंवा तो फील व्हायला सुरुवात होते. राईट. सो अशा कितीतरी घटना तुमच्या आयुष्यात घडल्या असतील की मग त्याच्यातून तुम्ही कसे बाहेर पडलात? की जसं आता आपण पॅरेंटिंग हा विषय बोललो, की आपली पॅरेंटिंग, कित्येक पालकही आज बोलतात की मला माझ्या मुलाबद्दल कळतच नाही काय करायचं. आणि असे कित्येक लोक आहेत की मग माझ्या मुलासाठी करायचंय म्हणून धडपड करतायत, स्वतःही आनंदी नाहीत, मुलगाही आनंदी नाहीये, त्याच्यामुळे कुटुंब आनंदी नाहीये. मग अशा एक्सपेक्टेशनच्या परिस्थितीत जर तुमच्यावरती अशी काही घटना घडली असेल कधी आयुष्यात, मग त्यातून तुम्ही स्वतःला कसं बाहेर काढलात? आता जी प्रोसेस होती, की जसं आपण प्रोसेस सगळेच बोलतात की मोठे व्हा, पण कसं मोठे व्हा हे सगळेच सांगतात, पण कसं हे सांगायला कोण तयार नाही. आणि त्यासाठी मला वाटतं की चार्ट कमांडोच्या किंवा महेश सरांनी आपल्या प्रत्येक व्ह्यूअरला सांगितलं की मी ह्या 4 प्रोसेस केल्या, मलाही अशा जीवनात घटना घडल्या, मी त्यातनं बाहेर पडण्यासाठी या गोष्टी केल्या, मी इमिजिएटली हॅपीनेस क्वोशंट माझा वाढवून टाकला. ह्याचं सिम्पल उत्तर हेच. आता आपण हे पॉडकास्टला बसायच्या अगोदरच राईट, आता ओपनली सांगतो, काय अडचण नाही. बरोबर, मी साधा टी शर्ट आणि हे घालून आलो, बरोबर आहे. टीमनं सांगितलं नाही कोट घातला पाहिजे वगैरे. म्हणलं कशाला आहे तसं? ते म्हणले नाही तुम्ही जे बोलताय त्याचं वजन नाही पडणार, त्यामुळे मला हे अडकावलं. बरोबर आहे. आता हे अडकवल्यानं इथं उलट मला मानायला हे व्हायलं किंवा हे झालं. मग आता हे काय झालं तसं, एक आता 3, 4, 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी माझा खर्च काहीच नव्हता. बरं, इन्कम जो आता आहे उलटा आत्ताच्या पेक्षा जास्त इन्कम होता, पण मी 3,500 रुपये रेंटनी राहायचो आणि एका साध्या छोट्याशा गावात राहायचो.
खूप मजा, म्हणजे सुंदर एकदम. ऐक नाही, पैसे पण वाढत होते, खर्च पण नव्हता. बरोबर आहे. ह्याचं बरं ते आले म्हणून मी रडत बी बसलो, अरे कसे आले 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 आता काय त्याला आहे की नाही. त्याचं एवढं काय सिरियस आहे. लाईफला आपण जास्त सिरियस घेतो, त्यामुळं आपण सिरियस होत जातो. ॲक्च्युली लाईफ हे हलकं फुलकं अनुभव आहेत, मेमरीज क्रिएट करायच्यात. तर मग त्यामुळं काय झालं, एक चांगली वेल्थ क्रिएट करू शकलो. मी रिच म्हणत नाही, कारण रिचनेस हे शो ऑफ आहे. वेल्थ इज पॉवर टू टेक डिसिजन, राईट, विदाउट शो ऑफ. मग ते त्यामुळं काय झालं की वेल्थ क्रिएट करू शकलो. मग त्याच्यानंतर आणखी मग पैसे जेवढे येत होते त्याच्या 0.1% पण माझा खर्च नव्हता. म्हणजे माझ्या इन्कमिंगपेक्षा आउटगोईंग 0.1 असेल. ओके. म्हणजे 99.9% माझे पैसे शिल्लक होते. आणि असं काही, आणि ह्याचा जर माइंडसेटचा विचार केला तर माझ्या लहानपणात म्हणजे त्या काळात जे आजी करत होती, आजीकडं कारभार होता सगळा. ते एक एक रुपया बरोबर कोणाला किती द्यायचं काय नाही, एकदम बारीक. आलेले पैसे कसे धरून ठेवायचे आहे ना. कदाचित तिचा परिणाम माझ्यावर झाला असावा. त्यामुळं मी आलेले पैसे असे विनाकारण कधी वायफट घालवले नाहीत. बरोबर आहे. त्यामुळं आता थोडं शिफ्टिंग झाले, परत मी स्टेप बाय स्टेप फॅमिलीमुळं मला अपग्रेड करावं लागलं वगैरे वगैरे. पण मी सर्वांना सल्ला हाच देईन की थिंक ट्वाईस बिफोर अपग्रेडिंग युअर लाईफस्टाईल, ॲज डाऊनग्रेड इज व्हेरी पेनफुल. राईट. त्यामुळं परत खूप त्रास होतो. त्यामुळं पण मी अपग्रेड केलं तर त्याचा काही फरक पडला नाही, कारण खूप पटीन ऐका ना, म्हणजे बिलो माय मीन्स, मी माझ्या मीन्सच्या खालच्या लेवलला जगतोय आज पण. ह्याच्यापेक्षा पण मी वेगळं आयुष्य जगू शकतो. तरीसुद्धा मी सिम्पल म्हणजे सांगायचं, हे कोट वगैरेचं कारण सांगायचं हे आहे. आणि हा एकच कोट आहे तो जो वेगवेगळ्या प्रोग्रामसाठी घेतलेला. पण मला नवल वाटतं, हे कोट घालून हिंडतात कसे लोक. पण आता घ्यावं लागतं प्रोग्राम, नाही तर ते लोक विश्वास ठेवत नाही म्हणतात. ते शाहरुख खानचं जसं आहे की नाही, इफ यू वॉन्ट टू बिकम फिलॉसॉफर देन फर्स्ट यू बिकम रिच. एवढी दुनिया आहे नीच. मग आपल्याला ह्याच्यात काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मग हे जे लोकांनी हे न करता, आता मी जरी केलं तरी ठीक आहे, मी अचिव्हमेंट झालेले, पण ज्याला अचिव्ह काही करायचं त्यांनी विदाऊट अटॅचमेंट राहायचं असेल तर सिम्प्लिसिटी फॉलो केली पाहिजे. ओके. एकदम जेवढं तुम्ही सिम्पल कराल तेवढं मग तुम्हाला लवकर अचिव्हमेंट मिळेल. आणि एक्सलन्सला फॉलो केल्यामुळं काय होतं की ॲटोमॅटिक, जसं आता इलॉन मस्क काय पैसे कमवायचे म्हणून श्रीमंत झाला नाही, राईट. आज परदेशामध्ये 16-16 वर्षाच्या पोरांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत. का? तिथलं एज्युकेशन सिस्टम तुम्ही बघितलं पाहिजे. ह्याचा आम्ही अर्थ काही इंडियन एज्युकेशन सिस्टमवर ताशेरे नाहीत ओढत, परंतु तिथं लगेच डिटॅच केलं जातं. राईट. राईट. पॅरेंट मुलांना सोडतात, आणि जर मुलगा घराच्या बाहेर नाही पडला तर दुसरी मुलं त्याला चिडवतात. राईट. दिस इज द रियालिटी इन फॉरेन. त्यामुळं तो स्वतः बाहेर पडतो स्वतःच्या आणि ज्या वयामध्ये त्याच्या अंगात रग आहे, तो लात मारेल तिथं पाणी काढेल अशी त्याची सिच्युएशन आहे, त्या वयात त्याला चान्स मिळतो स्वतः काहीतरी बिल्ड करायचा. ग्रेट. त्यामुळं आहे की नाही, मॅक्झिमम कंपन्या फॉरेनच्या आहेत आणि तिथं मॅक्झिमम एम्प्लॉई आपले इंडियन्स आहेत. CEO जर असला तरी एम्प्लॉईच आहे, आहे की नाही. आणि आपण फुशवारकी मारतो, अरे गुगलचा CEO हा आहे, याचा CEO तो आहे, आहे की नाही. आपण क्रिएट करू शकत नाही, क्रिएट केलेलं सांभाळू शकतो. मला असं वाटतं की ठीक आहे, ते पण चांगलंच आहे, पण क्रिएट कधी करणार आम्ही? व्हायला आता सुरुवात व्हायल्यात बऱ्याच गोष्टी, पण त्या क्रिएशन करण्यासाठी आपल्या मुळातून सिस्टमला बदलावं लागणार आहे. म्हणजे सिस्टम तर सोडा, जे आपल्या संस्कृतीत आपण जे रुजवलेलं आहे, राईट. मग ठीक आहे, मी असं म्हणत नाही की आईवडिलांचे आदर करू नका, त्यांना हे करा, आहे की नाही. डिटॅचमेंट म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही आहे की संबंध तोडणे. डिटॅचमेंट म्हणजे विदाऊट एक्सपेक्टेशन. राईट. म्हणजे सर, जर आनंदी जीवन जगायचं असेल तर पैसा गरजेचा आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे, ते बरोबर पण आहे. पण तो किती हवा आहे हे एकदा ठरलं, आता त्या पैशासाठी काम न करता आपल्या एक्सलन्ससाठी काम केलं, त्यासाठी जर वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकलो आणि त्याच गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला पण आत्तापासून शिकवायला सुरुवात केली, तर पुढच्या पिढीचं टेन्शनच राहणार नाही. मी तुम्हाला थोडं थांबवतो.
ऍक्च्युली हेच मेन ट्रॅप आहे. हां. पुढच्या पिढीला आपण शिकवायला आपण काही शिकवू शकत नाही, कुणालाच शिकवू शकत नाही. राईट. आपण एन्व्हिरॉन्मेंट क्रिएट करू शकतो. बस. त्यानं स्वतः शिकावं असं वातावरण क्रिएट करू शकतो. आपण कुणाला शिकवू शकत नाही. प्रॉब्लेम हाच आहे पॅरेंट्सचा, की मी मुलाला शिकवतो, मी असं बनवतो. अरे तू कोण आहे? हा, तू कोण आहे? 150 करोड भारतात लोकसंख्या आहे, 850 करोड पृथ्वीवर लोक राहतात. पृथ्वीसारखे 50,000 पृथ्वी या आकाशगंगेत आहेत. अशा लाखो आकाशगंगा आहेत. आणि तुम्ही पूर्ण जगाचा विचार केला तर वी आर नथिंग. होमोसेपियन्स म्हणजे किती आपण काहीच नाही आहोत. आणि ज्या दिवशी आपल्याला हे कळतं की आपण काहीच नाही आहोत, तिथून खरी जिंदगी सुरू होते. ओके. आणि मग तिथं मग हे चेसिंग बेसिंग मनी हे नथिंग आहे. आणि मग आपल्याला खरा आनंद यायला लागतो, आहे की नाही. नेचर म्हणजे परमात्मा आहे, आहे की नाही. प्रत्येक तुम्ही झाडाला असा हात फिरून बघा, अरे काय फील येते त्या प्रत्येक ह्याच्यासोबत व्हायब्रेशन पूर्ण करंट येतं. पण आपण कधी बघितलंच नाही, आहे की नाही. आपण हे कितीला विकता येईल, ह्याच्यातून हे कितीला मी आणलं, मला कितीला पडलं, हे विचार येतात आपल्याला. आपल्याला त्याचं व्हायब्रेशन काय आले ते बघत नाही आपण. म्हणजे जितकं तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर कराल तेवढं तुम्ही एक्सलंट व्हाल. म्हणजे तुमचं स्वतःच जे परिमाण तुम्ही सेट केलेलं असतं, तर तुम्ही स्वतःला जाणवता की यार, जसं फिलिंग मगाशी बोललात की यार मी एवढा आहे आणि मला इथे जायचं, तर मी स्वतःला एक्सप्लोअर केलं, मग ती लेवल मी ऑटोमॅटिकली गाठायला बरोबर आहे, कॅपेबल झालं. नाही अजून एक्सप्लोअर करणं बेस्टच आहे. हां. पण ती लेवल किंवा मी एक्सलंट हे पण अगेन टार्गेटिंग मध्ये आलं. ओके. की ती लेवल मला गाठायची आहे म्हणून मी एक्सप्लोअर करतोय. असं नाही आहे की मला क्युरियोसिटी आहे ह्याच्यानंतर काय, राईट, म्हणून मी ते करतोय. मी एक पुस्तकाचं पान वाचलं, ह्याच्यानंतर ह्याच्या पुढल्या पानात काय असेल आता, त्यासाठी वाचतोय. ना की हे पुस्तक वाचून मला परीक्षा द्यायची आहे, मग हे पुस्तक वाचून मला परीक्षा द्यायची आहे असा एक मुलगा काढा आणि तू क्युरियोसिटी म्हणून वाचतोय. म्हणजे सर काम हेच जर आनंद असेल, येस, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला पैशाची चिंताच संपलेली असेल. ऍग्री एकदम 100%. म्हणजे मला माझं काम एक्सलंट करायचे ज्या दिवशी तो आनंद मला वाटेल, त्या दिवशी मला माझा आउटपुट काय असेल याची चिंता संपलेली असेल, कारण मी केलेलंच एक्सलंट आहे. आउटपुट ऍट एनी कॉस्ट एक्सलंटच येणार आहे. आणि मी केलेलं एक्सलंट आहे हे पण आपल्याला माहित नाही. ते लोक काय म्हणतात त्याची मी कॅल्क्युलेट करणार नाही काही, मी फक्त प्रोसेसचा आनंद घेतोय. कित्येक वेळा लोक आहेत ना की त्यांना करायचं असतं पण ते परीख तोडत नाहीत की लोक काय म्हणतील. कधी कधी बोलतात नाही हे काय होईल ते काय होईल, आणि ह्याच्याच मध्ये ते अडकून पडतात आणि स्वतः काहीतरी चांगलं निर्माण करू शकतात हे त्यांना कळतं. पण ते करण्याची जी पद्धत पण काही लोकांना माहिती असते. पण ते जर रिझल्ट नाही आला आणि जर चांगला परिणाम नाही आला तर लोक काय करतील, मला लोक टोचतील, लोक टॉर्चर करतील, लोक टॉन्ट मारतील. राईट. त्या टॉन्ट, टॉर्चर, अपमान ह्याच्याच चक्करमध्ये सगळं बनवलेल्या गोष्टी तिथेच सोडून देतात. मग तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? सल्ल्याच्या ऐवजी तुम्हाला असं म्हणेन सर, तुम्ही काय सांगाल का तुम्हालाही तुमच्या आयुष्यात जेव्हा हे चार्ट कमांडो मी सांगण्यापेक्षा ऑलरेडी सगळं गीतेमध्ये दिलेलं आहे. सकाम कर्म, निष्काम कर्म. सकाम म्हणजे त्या ज्या कर्मामध्ये तुम्ही रिझल्टवर फोकस केलाय, लोकांच्या ओपिनियनवर फोकस केलाय, राईट, फेल्युअर किंवा प्रॉफिट लॉसवर फोकस केलाय, ते झालं सकाम कर्म. आणि निष्काम कर्म म्हणजे ऐक नाही, यू डझंट केअर अबाउट रिझल्ट, यू डझंट केअर ऑफ प्रॉफिट लॉस, यू आर ओनली फॉलोइंग द प्रोसेस विदाउट एक्सपेक्टेशन, विदाउट इगो. दॅट्स ऑल. त्यातच सगळं आलं, आहे की नाही. पण एवढं सिम्पल असून लोकांना असं वाटतं की हे सिम्पल एवढं कसं असू शकतं, राईट. आणि मग ते परत त्या चक्रात अडकत राहतात. म्हणजे काहीतरी असा फॉर्म्युला असेल की आमचं ह्याच्यात ट्रेडिंग इन्व्हेस्टिंगमध्ये सुद्धा, मार्केटमध्ये सुद्धा लोक असं काहीतरी फॉर्म्युला मिळावा की बस रातोरात, असं रातोरात वगैरे काही नसतं, राईट. आपल्याला प्रोसेस फॉलो करायची आहे. आणि म्हणून हेच तुम्ही तत्वज्ञान ट्रेडिंगमध्ये वापरलं, आहे की नाही. म्हणून आपले चार्ट कमांडोचे 4 रूल आहेत आमचे. मार्केट सुप्रीम आहे, बरोबर आहे की नाही. मग इथंच काय झालं, मी कुणीच नाही, मग तिथं खरं ट्रेडिंग सुरू झालं.
जसं जेव्हा तुम्हाला कळतं की अरे मी कुणीच नाहीये, तेव्हा खरं लाईफ सुरू होतं. उगाच छाती फुगवून हिंडालेलं असतं. ह्याला असं वाटतं की माझ्यामुळं व्हायलंय. तू आज मरून जा, काहीच फरक पडत नाही कुणालाच. दुनिया जशी चालली तसं चालणार आहे. बरं, हे जेव्हा आपल्याला जाणीव होते, तेव्हा मजा यायला लागते लाईफ जगायला. आहे की नाही? मग आपल्याला आहे की नाही, समोरचे लोक हे जे आहे हे सगळं म्हणजे कसा भ्रम आहे. अरे जेव्हा श्रीकृष्ण कुरुक्षेत्रामध्ये उभारले आणि अर्जुन आणि धनुष्य गांडीव हातात घेतलं आणि समोर बघितलं की हे सगळे माझे कुणी काका मामा आत्या चुलते हे सगळे माझे रिलेटिव्ह फ्रेंड्स आहेत, ह्यांच्यावर कसा मी बाण चालू, आणि तो धनुष्य हातातून खाली पडला. तिथून गीता सुरू झाली. मग ही त्यावेळेस भगवंताने सांगितलं की बाबा ही तुला जे दिसतंय हे भ्रम आहे, तू कुणाला मारत नाहीये, ती होणारच आहे. राईट. ट्रेडिंगमध्ये सुद्धा आपल्याला हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, आहे की नाही. मार्केट आहे, मार्केट सुप्रीम आहे, मी कुणी नाहीये. माझं काय काम आहे, फक्त एंट्री घेणे, प्रॉफिट द्यायचा आहे, लॉस द्यायचा आहे, काय रिझल्ट आणायचा आहे ते मार्केट बघेल. माझं काय काम आहे, युद्ध खेळायचं आहे अर्जुनाला. कोण मरणार कोण जिवंत राहणार हे तुझं काम नाहीये. तू फक्त कर्म कर. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचनम. सगळं आलं याच्यात. खूप चांगली गोष्ट सांगितलीत. कारण खूप वेळा लोकांना विचारलं आता तुम्ही का करत नाही, करायचंय का करत नाही, त्यांच्या मनात ती एक फिअर आहे. ते अचीव्ह नाही झालं तर अचीव्ह नाही झालं तर ह्या बोदरेशन ह्या टेन्शन मध्ये ती प्रोसेसच करायला तयार होत नाहीत लोक. फिअर इज नथिंग बट लॅक ऑफ नॉलेज. राईट. त्यांना कुठलंही आपल्या मनातले फिअर आपल्याला घालवायचे असेल तर आपल्याला नॉलेजफुल झालं पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला क्लिअर नॉलेज येईल, फिअर निघून जाईल की बाबा काय होऊ शकतं किंवा काय झालं आणि हे का होऊ शकतं. एकदा क्लिअर माणूस ते विचार करायलाच भीतो, त्याच्यावर डिसिजन घ्यायला, पण ऍक्च्युली काही नसतं. राईट. तुम्ही सुद्धा तुम्हाला जाणवलं असेल किंवा प्रेक्षकांना पण जाणवलं असेल की आपण कित्येक गोष्टी खूप चिंता केली, खूप टेन्शन मध्ये आलो, कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल, आणि प्रत्यक्ष त्या दिवशी काहीच झालं नाही, सगळं नॉर्मल होतं. राईट. असं बऱ्याचदा अनुभव येतो. राईट. त्यामुळं डोंट टेक लाईफ सिरियसली. तुम्ही एन्जॉय करायला आलात, आनंद घ्यायला इथं आलात, रडारडी करायला आलेले नाहीयेत. बरं, म्हणजे हे लाईफ गोल आपल्याला लक्षात. म्हणजे सर मला असं म्हणायचं होतं किंवा तुमचं मत सांगा त्याच्यावरती. कित्येक वेळा लोक फॉर्म्युला शोधत असतात. असं आहे का कुठलाच, म्हणजे आता फॉर्म्युला हा कोणीतरी बनवला असेल किंवा ज्यांनी त्या अनुभव घेतला असेल, मग त्याच्यातनं एक फॉर्म्युला निघाला असेल की अच्छा हे वापरलं की असं असं होतं. राईट. किंवा की ही प्रोसेस केली तर हा आउटपुट मिळतो, ही केली की हा मिळतो. म्हणजे एकाच गोष्टीला अचिव्हमेंटसाठी वेगळे फॉर्म्युला असतील. तुमचा फॉर्म्युला कुठला आहे हे ज्याला कळालं लवकर, त्याचा पैशापासून जीवनाचा प्रवास हा सुखकर होऊ शकतो. काय वाटतं तुम्हाला? नाही, अगदी खरं आहे, 100% खरं आहे. फॉलो द प्रोसेस. राईट. तुम्हाला जी प्रोसेस अगोदर तुम्ही ठरवा, तुमची प्रोसेस तुम्हाला कोणती. एकदा तुम्हाला ती प्रोसेस कळाली, प्रोसेसला फॉलो करा. राईट. टार्गेटची चिंता करू नका. राईट. तुम्हाला प्रोसेसमध्ये आनंद शोधायचा आहे, टार्गेटमध्ये आनंद नाही आहे. राईट. बस ये लडकी मिली तो ही मेरी जिंदगी सफल होगी. कॉलेजच्या पोरांना वाटतं राईट चाहे ही पोरगी भेटली म्हणजे संपलं माझं आयुष्यच नंबर 1. 1 वर्षानंतर जाऊन भेटा त्यांना. एकतर तलाक झालेला असतो किंवा रोज भांडणं चालू असतात घरात. कारण जी गोष्ट आपल्याकडे नाही आहे त्या गोष्टीला ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते, अमूल्य असते. पण ज्या दिवशी ती गोष्ट मिळाली, फिनिश खलास खतम, 0. तिचं व्हॅल्यू 0 आहे. राईट. म्हणजे त्यासाठी टार्गेटमध्ये आनंदच नाही आहे किंवा असेल पण समजा काही आनंद थोडा, पण तो शॉर्ट टर्म आहे. प्रोसेस ही लॉंग टर्म आहे. राईट. म्हणजे कित्येक लोक पैसे आहेत पण आनंदी नाहीत. त्याचं कारण आय थिंक मला वाटतं तुम्ही जे आता डिस्कस केलं की टार्गेट झालं, आता पुढे काय, पुन्हा तो प्रश्नचिन्ह, आणि मग पुन्हा ते फ्रस्ट्रेशन, पुन्हा ते फिअर, पुन्हा पण टेन्शन. म्हणजे अचिव्हमेंट केलं त्याचं एन्जॉयमेंटच नाही. पण जर प्रोसेस माहिती असेल, अचिव्हमेंटचं सुद्धा एन्जॉयमेंट घ्यायचं असेल ना, आता हा क्षण आहे, मी एन्जॉय करायला तुमच्यासोबत, बरोबर, माझं किंवा मी जेवण करतो, तो घास कसा चावला चाललाय, ते कसं प्रोसेस व्हायला, किती गुडमट झालंय, हळूहळू हळूहळू माझ्या नरड्यातून प्रत्येक कसं चाललंय अन्ननलिकेतून, कुठवर आले आता, हा इथवर आला इथवर आलाय. म्हणजे हे जे एन्जॉय आहे, मी प्रत्येक क्षणी एन्जॉय करतोय. राईट.
पण 99% लोक टी व्ही बघत जेवणार, नाही तर कुणाला तर कॉलवर बोलायचं. त्यांना माहीतच नाही की ते काय करायलेत. राईट. दे हॅव नो अवेअरनेस. आणि मग ते अन्न विष बनतं. ओके. तुम्ही साधं अन्न खा, पण विथ अवेअरनेस. तुम्ही फक्त जेवताय ना, जेवतच आहात तुम्ही. मी इथं बसलोय ना, फक्त इथंच बसलोय. ही प्रॅक्टिस आणि हे शक्य आहे. मी करतोय ते प्रॅक्टिस. हा, मी म्हणत नाही मी 100% सक्सेस आहे, आणि मला घेणं देणं नाही सक्सेसची. मला परफेक्ट व्हायचं पण नाही. मी आहे या क्षणामध्ये खुश आहे. दॅट्स ऑल. आणि ही प्रॅक्टिस जेव्हा आपण केली ना, खूप मजा येते. मग एक्सपेक्टेशन गळून पडतात. जे डिटॅच आहे की नाही, आता स्टुडंट्सना सुद्धा डिटॅच व्हायला पाहिजे. पॅरेंटवर प्रेम केलं पाहिजे, पण डिटॅच राहून. म्हणजे डिटॅचमेंट म्हणजे काय, की बाबा हे माझे आई वडील आहेत, आहे की नाही, हे त्याचे आई वडील आहेत, हे यांचे आई वडील आहेत. मी सगळ्यांना सेम नजरेने बघतो. ओके. बरोबर. समजा एखाद्या आईला वाटतं की यानं लग्न करावं, म्हणजे तिला आणून, पण लग्न नाही केलं त्यांनी काही दिवस, आणि एक कंपनी सक्सेस करून दाखवली. त्यात पण आईला आनंदच आहे ना, पण तिला माहित नाहीये की खरा आनंद काय. ते आपले आई वडील आहेत याचा अर्थ त्यांना सगळं कळतं असं बिलकुल नाही. ते पण माणूस आहेत. काय होतं, आपली एकदा डिटॅचमेंट झाली, एक्सपेक्टेशन गळाले की उलट प्रेम वाढतं. राईट. लोकांना हे कळत नाही. हा, डिटॅचमेंट करा म्हणजे माय बाप्पाला सोडा म्हणाले, मास्तरला बघतोच. अरे अरे वाय दिस कॉल ऑलरेडी. तसं काहीच गरजच नाही आहे. डिटॅचमेंट झालं म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की आपले आई वडील पण माणूसच आहेत. राईट. म्हणजे सर हा फॉर्म्युला खूप सुंदर आहे. कारण म्हणजे आता कित्येक वेळा लोक फेल्युअर होतात आणि त्या फेल्युअर मधनं बाहेरच नाही पडत. म्हणजे काही लोकांना व्यवसाय करायचा असतो, पैसे कमवायचे असतात, काहीतरी आनंद मिळवायसाठी धडपड करतात, पण कधीतरी प्रोसेसमध्ये फेल्युअर पण येतं. आणि हा डिटॅचमेंटचा जर फॉर्म्युला त्यांना माहीत पडला की ठीक आहे, फेल्युअर आलंय, मला त्यातनं बाहेर पडायचंय, तर मी पुढच्या कर्मासाठी किंवा कामासाठी जाऊ शकतो. आणि ही जर प्रोसेस कळाली तर ते उलट काम अजून दुपटीच्या वेगाने आणि आनंदाने करू शकतील. ठीक आहे, मागचं फेल्युअर आलं, त्यात मला कळालं की फेल्युअर का आलं, आणि मला नवीन प्रोसेस कळाली, ते फेल्युअर येणार नाही. पुन्हा आलं तर पुन्हा एक नवीन प्रोसेस मला त्याला माहीत पडेल. आणि ही प्रोसेस जसं तुम्ही मागेच बोललात अटॅचमेंट डिटॅचमेंटची, हे जर लवकर कळालं तर आणि तरच त्या माणसाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. ते एक फॅमिली मेंबर नाही, ज्यांना खरंच राजमार्ग वेल्दिनेसचा हवा असेल. मोबाईल जो आता तुम्ही पॉडकास्ट ज्याच्यावरती ऐकत असाल तो उचला, त्याच्यावरती तो SMS जो आहे तो टाका, जेणेकरून तुम्हाला आजच्याच हे नक्की होईल की नाही, पुढच्या 3 वर्षात, पुढच्या 5 वर्षात मी माझ्या फायनान्शियल फ्रीडमच्या राजमार्गावरती असणार म्हणजे असणारच. आणि जाता जाता सरांना धन्यवाद देतो. आणि मला नक्की खात्री आहे सर, चार्ट कमांडोचे किंवा जे काही व्ह्यूवर्स आहेत ते सगळे व्ह्यूवर्स आत्ताच्या आत्ता ताबडतोब ॲक्शन घेतील. बाय बाय फॉर नाउ. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.